मी वाल्मिकी कराड केस पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे। मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे। संतोष देशमुख भैया यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील, त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, ती मी भोगायला तयार आहे, असं वाल्मिकी कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। तब्बल 20 ते 22 दिवसांपासून सुरू असलेला शोध आता संपला असल्याचं दिसतंय। वाल्मिकी कराड हा पोलिसांकडे सरेंडर झालाय, पण कोणामुळे? वाल्मिकी कराड हा फरार असताना अचानक बिळातून बाहेर कसा आला, कोणामुळे आला? तर याच्या सरेंडर होण्यामागे 4 महिलांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे। आता या महिला नेमका कोण आणि यांच्यामुळे वाल्मिकी कराड कसा कात्रीत सापडला, चला सविस्तर पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं। त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही, म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटुंबाने आंदोलने केली। या हत्ये प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती। नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता। हा मुद्दा बीडच्या खासदारांनी दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी मांडला। त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। राज्यभरातून या हत्येचा आरोप वाल्मिकी कराडावर ठेवण्यात आला होता। आता गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मास्टर माइंड असल्याचा आरोप वाल्मिकी कराड यांच्यावर होत होता आणि आज पुण्यात सीआयडी समोर ते शरण आलेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड 3 आठवड्यांपासून फरार होता। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी अजूनही फरार आहेत। त्यामध्ये वाल्मिकी कराड यांचेही नाव होते। वाल्मिकी कराड याचा शोध सीआयडी कडून घेतला जात होता। त्यानंतर आता वाल्मिकी कराडने पोलिसांना सरेंडर केलंय, पण गेल्या अनेक दिवसांपासून अंडरग्राऊंड असलेल्या वाल्मिकी कराड अचानक पोलिसांना शरण कसा काय आला आणि आला तो कोणामुळे आला, चला सविस्तर पाहूया। बीड मध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला। स्थानिक पोलिसांकडून योग्य तो तपास न झाल्याने या स्थानिक पोलिसांकडून प्रकरण काढून घेण्यात आलं आणि सीआयडी कडे सोपवण्यात आलं। सीआयडीने याचा कसून तपास करायला सुरुवात केली। हा तपास करत असताना त्यांना घटनास्थळावर आरोपी सोडून गेलेली स्कॉर्पिओ गाडी मिळाली आणि या गाडीमध्ये त्यांना आरोपींचा फोनही सापडला। त्यानंतर या फोन मधून कॉल रेकॉर्डिंग्स रिपोर्ट काढण्यात आले। या कॉल रेकॉर्डिंग्स मध्ये हत्येनंतर एका बड्या नेत्याला 16 वेळा कॉल करण्यात आला होता। त्यानंतर फरार असलेल्या वाल्मिकी कराडचे फोन लोकेशन सुद्धा चेक करण्यात आले होते आणि 13 डिसेंबरला त्याचा शेवटचा फोन ट्रेस झाला होता, तो उज्जैन मध्ये। कालपर्यंत न सापडलेला वाल्मिकी कराड अचानक पोलिसांसमोर आलाय आणि त्यांना सरेंडर झालाय। पण या वाल्मिकी कराडला बिळातून बाहेर काढलं कोणी, तर या मागे 4 महिला असलेल्या दिसून येत आहे। आता या महिला नेमक्या कोण, तर खुद वाल्मिकी कराडची पत्नी मंजिरी कराड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती विभाग प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे वाल्मिकी कराड नेमका कसा सरेंडर झाला, तर वाल्मिकी कराडची पत्नी मंजिरी कराड यांची सीआयडीने कसून चौकशी केली। शुक्रवारी संध्याकाळी सीआयडी पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वाल्मिकी कराड यांची पत्नी मंजिरी कराड यांना चौकशीसाठी बोलावले। सुमारे 40 मिनिटे मंजिरी कराड यांची कसून चौकशी करण्यात आली। त्यानंतर सीआयडी पथकाने त्यांना सोडून दिले। वाल्मिकी कराड जेव्हा उज्जैन मधून फरार झाला तेव्हा तो काही काळासाठी पुण्यात आला होता, असं सीआयडी कडून सांगण्यात येत आहे। आणि तो पुण्यात असताना त्याने कुठे आश्रय घेतला, हाही प्रश्न आता चर्चेत आलाय। याच पार्श्वभूमीवर सीआयडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती विभाग प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची ही चौकशी केली होती। तेव्हा त्यांना वाल्मिकी कराड त्यांना भेटला का, फरार झाल्यानंतर तो काही वेळासाठी सोनवणे यांच्याकडे आला होता का, असंही विचारण्यात आलं आणि यामुळेच वाल्मिकी कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे। आता यामुळेच संध्या सोनवणे या नक्की कोण, त्यांना वाल्मिकी कराड खरंच भेटला का आणि त्याचे आणि वाल्मिकी कराड काय संबंध आहेत, अशा प्रश्नांनाही वेग आलाय। आता या संध्या नेमक्या कोण, तर संध्या सोनवणे या कॉलेज जीवनापासून सामाजिक कार्यकर्त्या ऍक्टिव्ह आहेत। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज यातून त्याने शिक्षण घेतलं
शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी चळवळीतून त्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रश्न असोत की पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत, संध्या सोनवणे यांनी ते लावून धरले. महाविद्यालयीन काळातच त्यांनी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनेसोबत देखील काम केलंय. याच काळात त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेतला होता. पुढे त्यांनी सक्रिय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. संध्या सोनवणे या कर्जत जामखेडच्या रहिवासी आहेत. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी त्यांनी रोहित पवारांसोबत काम केलंय. रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले तेव्हा संध्या सोनवणे यांनी त्यांच्या जोरदार प्रचार केला होता. पवारांसाठी त्यांनी कर्जत जामखेडमध्ये खिंड लढवली होती. सक्रिय राजकारणात येण्यासाठी संध्या यांनी जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीची निवडणूकही लढवली. त्या सदस्य म्हणून देखील निवडून आल्या. ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली नव्हती त्यावेळी त्यांनी पुण्यातील विद्यार्थी संघटनेची धुरा देखील सांभाळली होती. पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर संध्या यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या पक्षासोबत त्यांनी पुढे काम सुरू केलं. याच दरम्यान संध्या यांना राष्ट्रवादीचं युती प्रदेशाध्यक्ष पद देखील देण्यात आलं. महायुतीत अजित पवार देखील सहभागी असल्याने या निवडणुकीत संध्या यांनी कर्जत जामखेड मधून राम शिंदे यांचं काम केलं. या निवडणुकीत त्यांनी राम शिंदेसाठी देखील सभा घेतल्याचं दिसून आलं. या चौकशीबाबत त्यांनी माध्यमांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बीड जिल्हा हा जामखेडच्या जवळच आहे. जामखेडच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची बीड जिल्ह्याशी संपर्क येत असतो, म्हणून मला प्रक्रियेत बोलावलं होतं असं संध्या सोनवणे यांनी सांगितलं. रविवारी माझी 2 तास चौकशी झाली. त्यामध्ये पक्षाशी संबंधित आणि निवडणुकीच्या काळात आमचा संपर्क झाला असल्याची माहिती चौकशीत निघाली. मात्र बीडमध्ये घडलेल्या घटनेपूर्वी 2 महिने माझा कुणाशीही संपर्क झालेला नाही. वाल्मिक कराड याच्याशी झालेल्या संपर्काबद्दल मला सवाल करण्यात आला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी समाधानकारक उत्तर दिलं. त्यामुळे जवळपास 200च्या वर चौकशी झाल्याचा लोकांचा आकडा आहे असं त्यांनी सांगितलं. यानंतर वाल्मिक कराड कात्रीत सापडलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यामुळे. आता माध्यमांनी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला माहितीच असेल की अंजली दमानिया या सुरेश दशांप्रमाणेच या प्रकरणात ऍक्टिव्ह होत्या. त्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरलं. बीड मधील गुंडागर्दीचे व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी हे प्रकरण ऍक्टिव्ह ठेवलंय. वेळोवेळी सुरेश धस यांचे समर्थन करत त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी स्फोट करत बीडमध्ये यांची गुंडागर्दी कशी चालते हेही दाखवलं. त्यानंतर राहिल्या पंकजाताई मुंडे. पंकजाताई मुंडे यांनी या हत्येचा निषेध केलाय आणि योग्य ती कारवाई करून असं सांगत होत्या. संतोष देशमुख हा माझाच बूथ प्रमुख होता. तो सरपंच असताना माझ्यासोबत काम करत होता. सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या प्रकरणात SIT नेमण्याची मागणी पंकजाताई मुंडे यांनीच पहिल्यांदा खेचून धरली होती. तसंच या घटनेचा तीव्र संताप देखील त्यावेळी मी व्यक्त केला होता असं पंकजाताई म्हणतात. सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते संतोष देशमुखांना आणि त्यांच्या घरच्यांना नक्की न्याय देतील असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं होतं. या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंबरोबरच पंकजा मुंडे यांच्याही राजीनामाची मागणी केली जात होती. त्यावर पंकजा मुंडेंनी हे उत्तर दिलं होतं. त्यामुळेच कुठेतरी इनडायरेक्टली पंकजा मुंडे यांच्यामुळे वाल्मिक कराड सरेंडर झालाय. या 4 महिलांच्या उत्तरांमुळे वाल्मिक कराड सरेंडर झाल्याचं आपल्याला दिसतंय. आता कराड सरेंडर झाल्यानंतर त्या हत्या प्रकरणामध्ये काय प्रोग्रेस होणार हे पाहणं महत्वाचं ठरतं. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का याबाबतही नक्की सांगा. धन्यवाद.